हाय हॅलो नमस्कार. आज आहे संकष्ट चतुर्थी. घरातली जी काही बेसिक कामं असते ती कामं झालेली आहे. आंघोळसुद्धा झाली. खाली जाऊन दुर्वा आणला. दुर्वा छान 3-3 पानांचा जे आहे तोडून घेतला. दुर्वा तोडतच होती तेवढ्यामध्ये निवांश उठला. मग काय त्याला आंघोळ वगैरे घातली. जेवणसुद्धा चारून दिलं. म्हणजे मी आता थोडीशी निवांत झाली. आज मी मोदक बनवत आहे आणि त्यासाठी लागणारं सारण जे आहे ते बनवत आहे. त्यामध्ये आहे नारळाचा कीस, गूळ आणि खसखस. कणिक जे आहे 10 मिनटं आधीच मी भिजवून ठेवलेली आहे. कणिक भिजवायच्या आधी त्यामध्ये थोडंसं बेसनसुद्धा वापरलेलं आहे आणि कडकडीत गरम तेलाचं मोहनसुद्धा. त्यामुळे आपले मोदक जे आहे छान बनतात. अशी रेसिपी मी यूट्यूबवरच बघितलेली आहे आणि मोदक बनवण्यामध्ये मी काही एक्सपर्ट नाही. काही गोष्टी ज्या आहे त्या मी प्रयत्न करत आहे आणि तुम्हाला जर उकडीचे मोदक येत असेल तर तुमच्या या पाकड्या आहे ना त्या छान बनत असेल कदाचित, पण माझ्या त्या अजून बनत नाही, पण प्रयत्न करत आहे. तर इथे माझे मोदक जे आहे या प्रकारे बनवून तयार झालेले आहे. छान आता वाफेवर शिजवून घेते. तर वाफेवर शिजवायच्या आधी इथे मी नारळाचं जे पान असते ते वापरलेलं आहे, म्हणजे मोदक माझे खाली चिकटणार नाही. 10 मिनटं वाफवून झाल्यावर माझे मोदक जे आहे तयार झालेले आहे. थोडे 5 मिनटं थंड होऊ द्यायचे आणि त्यानंतर प्लेटमध्ये काढून घ्यायचे. तर आता पूजा करते आणि मोदकांचा नैवेद्य जे आहे गणपती बाप्पांना दाखवून देते. कुठलीही नवीन गोष्ट करताना एकदाच बनवल्यावर ती परफेक्ट होणार नाही. 3-4दा आपण वारंवार बनवत राहू ती गोष्ट किंवा कुठलीही गोष्ट करत राहू तर त्यामध्ये थोडं परफेक्शन जे आहे ते दिसायला लागेल. तसंच काहीतरी माझं आहे. त्यामुळे चुका अजिबात काढू नका. तर इथे माझे मोदक जे आहे रेडी झालेले आहे. चला तर आता पूजा करते. आणि जेव्हा गणपती बाप्पाचा नैवेद्य दाखवतो तेव्हा तुम्ही तुळशीचं पान त्या प्रसादामध्ये वापरता का? मला कमेंट थ्रू नक्की सांगा, कारण आमच्याकडे तरी प्रत्येक प्रसादामध्ये तुळशीचं पान जे आहे ते वापरतात. आणि त्यानंतर आता नैवेद्याला छान पाणी दाखवून देते. आणि या प्रकारे आजची माझी संकष्ट चतुर्थी ब्लॉग तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. ब्लॉग कसा वाटला कमेंट थ्रू नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि प्लीज चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सबस्क्रिप्शन एकदम फ्री आहे. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.